मंडळी, लवकरच आपल्या सर्वांचे आवडते दैवत गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गौरी गणपतीसाठी घरोघरी काही ना काही यासाठी प्रसाद बनवलाच जातो, नैवेद्य बनवला जातो, फराळ बनवला जातो। तर आज मी तुम्हाला खूपच खमंग कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। चकली बनवायला खूपच सोपी आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये ही बनवलेली आहे। तर मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर चकली बनवण्यासाठी इथे मी डाळवं घेतलेली आहे, 1 वाटी डाळवं घेतलेली आहे। ही भाजलेली चणा डाळ आहे, याला चणा डाळ म्हणतात किंवा डाळवं असं म्हणतात। सहज उपलब्ध असते, कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा फूड स्टोअरमध्ये मिळून जाईल तुम्हाला। आता ही डाळवं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि याची बारीक पावडर बनवून घ्यायची। लक्षात असू द्या, मिक्सरचं भांडं एकदम कोरडं ठेवायचं, यामध्ये पाणी अजिबात नको। हे बघा, अशी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे। आता इथे मी एक ताट घेतलेला आहे, चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये ही सगळी पावडर चाळून घ्यायची, म्हणजे यामध्ये काही कचरा असेल, डाळीचे दाणे राहिलेले असतील तर ते सहज निघून जातात। तर हे बघा, सगळी डाळ अशी मिक्स करून चाळून घ्यायची। तर ही पावडर चाळून घेतल्यानंतर ही कचरा जो राहिला आहे तो काढून टाकायचा। यानंतर याच ताटामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि 1 वाटी डाळवसाठी 3 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ हे घरगुती आहे। आता हे पीठ सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायचं, यामध्ये सुद्धा काही कचरा असेल तर तो निघून जातो। तर हे बघा, थोडासा कचरा होता यामध्ये। आता 1 वाटी सफेद तीळ, 1 वाटी ओवा, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, हिंग तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता। आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, 1 चमचा मीठ घातलेला आहे। यानंतर 2 चमचे मोठे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे। असं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे चकल्या खूपच खुसखुशीत बनतात। सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं सुरुवातीला, कारण आपण कडकडीत तेल घातलेलं आहे। यानंतर हाताने हे तेल जे आहे ते व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं, एकसारखं करायचं आहे आणि सगळ्या पिठाला हे तेल जे आहे ते चोळून घ्यायचं। व्यवस्थित पिठाला तेल चोळल्यानंतर हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि बघायचं, हे बघा अशी मूठ वळली जाते, याचा अर्थ आपलं तेलाचं मोहन परफेक्ट आहे। आता सुरुवातीला 1 वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे। पाणी थोडं थोडं करून घालायचं। पाणी मी कोमट घेतलेलं आहे। कोमट पाणी असल्यामुळे आधी सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर 1 वाटी पाण्यामध्ये अजून थोडं पाणी होतं, तर मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला थोडं थोडं पाणी घाला, एकदम जास्त पाणी घालायचं नाही। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी अजून 1 वाटी पाणी घालणार आहे। कोमट पाणी घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे। लक्षात असू द्या, एकदम पाण्याचा वापर करू नका, थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा। आता सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे। लक्षात असू द्या, पाणी आपण गरम वापरलेलं आहे, त्यामुळे हाताला जर चटके लागत असतील तर थोडा हात साध्या पाण्यामध्ये घालून नंतर पीठ मळायचं आहे। तर आपण जसं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट असं पीठ मळायचं। तर पाणी मला कमी वाटतंय, तर दुसऱ्या वाटीमध्ये जे पाणी होतं ते अर्धं घातलेलं आधी सुरुवातीला आणि बाकीचं उरलेलं पुन्हा मी घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं। तुम्ही हे पीठ जितकं चांगलं मळाल तितक्याच चकल्या खुसखुशीत बनतील। तर हे बघा, पाण्याचं अजून मला गरज वाटते, तर थोडं अजून मी पाणी घालणार आहे। तर मी अजून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ज्या वाटीने डाळवं मोजलेली होती आणि तांदळाचं पीठ मोजलेलं होतं त्याच वाटीने मी इथे 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। हे चकली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। व्यवस्थित सगळं पीठ सारखं मळतो जसं मळून घ्यायचं आहे। हे बघा, पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे, पीठ चांगलं मळलं जात आहे। व्यवस्थित एकसंध मळून घ्यायचं आहे। पीठ छान अगदी सॉफ्ट झालेलं आहे। आपण पोळ्यासाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट असं पीठ मळायचं, जास्त घट्ट किंवा एकदमच जास्त पातळ पीठ मळायचं नाही। तर चकलीचं पीठ मळून झालेलं आहे। आता यावर एखादं भांडं ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ चांगलं मुरण्यासाठी ठेवायचं, म्हणजे हे पीठ अजून सॉफ्ट होतं। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता पीठ आपलं आता चकली बनवण्यासाठी तयार आहे। चांगलं व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। यामधलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं
आणि याला लांबट असा आकार द्यायचा आहे। ज्या वेळेला सुद्धा आपण सोऱ्यामध्ये पीठ घालू त्या वेळेला पीठ अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याला असा लांबट आकार द्यायचा आहे। आता चकली बनवण्यासाठी सोरा घ्यायचा आहे। तर आता यामध्ये चकली बनवण्याची प्लेट घालायची आहे। अशी प्लेट असते ही मोठी जाळीदार। आता ही जी खरबडीत जागा आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि सॉफ्टवाली जागा आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे। सोरा बंद करून घ्यायचा आहे आणि यानंतर याला आतून तेल चांगलं व्यवस्थित लावायचं आहे। यामुळे चकली व्यवस्थित पाडली जाते, कुठेही अडकत नाही। सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। यानंतर चकलीचं पीठ असं यामध्ये दाबून भरायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने दाबून भरल्यानंतर थोडंसं अजून पीठ इथे लागणार आहे, ते सुद्धा मी यातच घालणार आहे। दाबून पीठ भरल्यामुळे यामध्ये हवा राहत नाही, पोकळी निर्माण होत नाही आणि चकल्या व्यवस्थित पाडल्या जातात। जर व्यवस्थित पीठ भरलं नाही तर चकल्यामध्येच तुटतात। आता सोऱ्याला आतून याला हँडलला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि हा सोरा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। तर चकली पाडण्यासाठी आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून तयार केलेलं आहे। आता चकली पाडून घेऊया। तर चकली पाडण्यासाठी इथे मी प्लेट घेतलेली आहे, तुम्ही पेपर किंवा दुसरं काहीही घेऊ शकता। चकली पाडताना एक लक्षात असू द्या, सोऱ्याचं जे तोंड आहे म्हणजे सोरा जो आहे एकदम वर ठेवायचा नाही, थोडं खालीच ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ही चकल्या पाडून घ्यायच्या आहे बघा। त्यानंतर बाहेरची कडा बंद करायची आहे आणि आतली कडा सुद्धा बंद करून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं की तेलामध्ये ज्या वेळेला आपण चकल्या सोडू त्यावेळेला त्या सुटत नाही, तुटत नाहीत आणि व्यवस्थित अखंड चकल्या तळता येतात। आता ह्या चकल्या प्लेटमध्ये रेडी करताना लक्षात असू द्या, एकदम सगळ्या चकल्या रेडी करून ठेवू नका, नाहीतर काय होतं आधीच्या चकल्या तळतो आणि बाकीच्या सगळ्या चकल्या आपण ज्या बनवून प्लेटमध्ये अशा तयार करून ठेवलेल्या आहेत त्या सुकतात आणि तळताना त्या तुटतात सुद्धा। यामुळे जेव्हा आपण चकल्या बनवणार असतो त्यावेळेला या चकल्या अशा तयार करून ठेवायच्या। तर कढई तुमची केवढी मोठी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या चकल्या आधी रेडी करून ठेवा। सगळ्या एकदम चकल्या तयार करून ठेवू नका, थोड्या थोड्या चकल्या रेडी करून ठेवा, म्हणजे तळणं सोपं जातं, चकल्या फाटत किंवा तुटत नाहीत। तर हे बघा तळण्यासाठी चकल्या मी एवढ्या तयार करून घेतलेल्या आहेत। जेव्हा गरज लागेल त्यावेळेला मी पुन्हा चकल्या तयार करून ठेवीन। आता इथे मी तेल कडकडीत गरम केलं आहे, त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर सगळ्या चकल्या मी तळून घेणार आहे। चकल्या तळताना हाताने अशा पद्धतीने सोडायच्या जर तुम्हाला जमत असतील तर, नाहीतर उलटण्याच्या साहाय्याने तुम्ही एक एक चकली यामध्ये सोडू शकता। आता या कढईमध्ये मी फक्त 3च चकल्या सोडलेल्या आहेत, जास्त चकल्या सोडल्या यामध्ये तर त्या तुटण्याची शक्यता असते आणि चकल्याचं टेम्परेचर सुद्धा एकदम लो होऊन जातं। तर एवढ्याच टेम्परेचरवर जास्त चकल्या सोडायच्या नाही, तर 3 किंवा 4 चकल्या तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता। आता तुम्ही पाहू शकता मी लो टू मीडियम फ्लेमवर या चकल्या तळते, लगेच पलटायची घाई करायची नाही। वरून असं जाणवलं की चकल्या कडक होत आलेल्या आहेत त्यानंतरच या पलटून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवरच या चकल्या चांगल्या कुरकुरीत आणि क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत। चकल्या तळताना एकाच प्रकारचं टेम्परेचर ठेवायचं, टेम्परेचर जर कमी जास्त झालं तर चकल्या व्यवस्थित तळल्या जात नाही, नरम पडतात। शिवाय या लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत। फास्ट गॅसवर जर तुम्ही चकल्या तळल्या तर या आतून नरम होतील आणि वरूनच फक्त कुरकुरीत होतील आणि शिवाय या करपल्या देखील जातील। तर हे बघा मी अशा चकल्या आता तळून घेतलेल्या आहेत। हळूहळू याचे बबल्स कमी झालेले आहेत, याचा अर्थ आपल्या चकल्या चांगल्या तळून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता चांगला कलर याला आलेला आहे। आता या चकल्या काढून घेऊया आणि बाकीच्या चकल्या सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊया। तर सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत। हे बघा सुंदर याला काटे आलेले आहेत। फक्त 2 साहित्यामध्येच आपण या चकल्या बनवलेल्या आहेत। जास्त पदार्थाचा, जास्त कोणत्याही सामानाचा आपण इथे वापर केलेला नाही। घरातीलच पदार्थापासून, घरातीलच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण या चकल्या बनवलेल्या आहेत। तर तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते। हे बघा याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळेल की ही चकली जी आहे ती किती कुरकुरीत झालेली आहे। कुरकुरीतच नाही तर खूपच खमंग सुद्धा झालेली आहे। तर या गौरी गणपतीला नैवेद्य म्हणा किंवा फराळासाठी तुम्ही या चकल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा।
गौरी गणपतीला वेगवेगळे पदार्थ घरोघरी बनवले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे फराळ बनवले जातात, चकलीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते। तर माझ्या या पद्धतीने तुम्ही ही चकलीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।